ऐका ना, आपल्याला आता जरा निघावं लागेल. काय पोचेस तोवर जरा ह्या गल्लीतनं गाडी काढेस तोवरच जरा वेळ जाईल. असावरी, मला कोणाला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता आमचा. पण मलाही माझ्या मुलांची काळजी आहे ना. प्रमिला ताई, सुभाष, आय होप तुम्ही मला समजून घ्याल आणि मग तुम्हाला नक्की माझी बाजू पटेल. तुम्ही एक खूप चांगले आई वडील आहात आणि माझ्यावरही माझ्या 3 मुलांची जबाबदारी आहे. माझ्या एकटीवरच फरक पडतो ना. आणि मुलांची काळजी घेणं हा जर अपराध असेल तर तो अपराध मी आयुष्यभर करायला तयार आहे. नाही, हे बघा, तुमच्या सगळ्यांच्या प्रेशर खाली येऊन मी कदाचित लग्नाला होकार देईन. मी लग्नामध्ये अशी हसत खेळत वावरेन सुद्धा, फोटो बिटो काढेन. पण त्या रात्री एक आई म्हणून माझ्या मुलाच्या काळजीने माझी झोप उडालेली असेल. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. माझ्याबद्दल बोलणं सुरू आहे सो मीच बोलतो. वडिलांनंतर माझ्या भावंडांसाठी जे काही लागलं ते सगळं मी केलं. त्यांना जास्तीत जास्त चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न केला मी. त्यात मी किती यशस्वी झालो आय डोंट नो. पण मी माझ्या कर्तव्यात कधीच कसूर केली नाही आणि यापुढेही नाही करणार. भावंडांसाठी जीव द्यावा लागला तरी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही मी. माझ्या एका निर्णयामुळे जर गौतमचं भलं होणार असेल आणि या घरातल्या लोकांना सुख मिळणार असेल तर मी लग्न करायला तयार आहे. स्वामी, तुम्ही मार्ग काढलात म्हणून आमच्या आशूचं लग्न ठरलं. चला, मी जेवणाचं बघते. चल, मी पण येतो मध्ये तिथं. ओ कशाला? अम्मा चल ना. चल. गेले पप्पा गेले.
अगं तू कुठे होतीस एवढा वेळ? मी ते स्वामींच्या इथे दिवा लावत होती. बर शरू, थँक्यू. ताई तू वेडी आहेस का? मला का थँक्यू बोलते? कारण तू नसतीस ना तर यातलं काहीच शक्य झालं नसतं, म्हणून थँक्यू. तू आत्तापर्यंत आमच्यासाठी जे जे केलंस ना ते सगळं आम्हाला माहिती आहे, आणि त्याच्यासमोर मी जे केलंय ना ते काहीच नाहीये. मला ना तुला नेहमी सुखात बघायचंय. तू, अनु, मयू, तुमच्या तिघींना ना मला नेहमी हसत बघायचंय. आपल्या मम्मी पप्पांनी आपल्या सुखासाठी आत्तापर्यंत जेवढी कष्ट घेतलेत ना त्यांचं स्वप्न पूर्ण होताना बघायचंय. तू जरी माझी मोठी बहीण असलीस ना तरी मी तुला जपणार आहे. आणि अशा प्रकारे आमची ट्रॅजेडी क्वीन म्हणजेच आशुताई तिच्या रडूबाईच्या रोलमध्ये आणि शरुताई तिच्या डॅशिंग रोलमध्ये तिला सांभाळताना, अय्या आज शरुताई पण इमोशनल सीन मध्ये. आणि आमचा जोकर आमच्या मध्ये मध्ये. झाला यांचा पिक्चर सुरू झाला. अनु ऐक ना, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे, घरी यायला लेट होईल. आणि हो, मम्मी पप्पांना आताच सांगू नको, ते काळजी करत बसतील. आणि त्यांनी जर विचारलंच ना तर सांग की मी नेहाकडे गेले, मला यायला लेट होईल. आणि हो, जास्त बोलू नकोस, नाही तर आल्यावरती बघते मी तुला. बाय. हा ठीक आहे ताई, मी सांगते मम्मीला. पण जास्त लेट नको करू हा. आणि ऐक ऐक ऐक, उद्या साक्षी बहिणीची वटपौर्णिमा आहे, आपल्याला तिथे पण जायचंय, तर वेळेत ये. अरे यार, म्हणजे उद्या मला सुट्टी घ्यावी लागेल. परत माझ्या बॉसची चावचाव ऐकायला लागेल मला. ठीक आहे, मी उद्याचं काम आजच कंप्लीट करते. ए, माझा फोन आता मरतोय, मी फोन चार्जिंगला ठेवते. बाय 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 बाय. तायडे, एक विचारू काय तुला? बोल ना. खरं सांगायचं, उद्या परीक्षा आहे. आदल्या दिवशी एका दिवसात तू सगळा अभ्यास करायची ना? खरं सांग. मला डिस्टिंक्शन मिळायचं, लास्ट इयरला पण मिळालं होतं. काय बोलतोय? ते डिशिंग ते 75% पेक्षा जास्त? हो. शपथ, माझे कॉलेजचे 3 वर्षाचे मार्क मिळून पण एवढे होणार नाहीत. खरं.